चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजपासून आपला शंकराचार्यांचं आत्मबोध पुस्तक सुरू होत आहे आणि सुलक्षणा दामोरीकर मॅडम नागपूरच्या आपला घेणार आहेत. मॅडमचा 5 वर्षाचा अभ्यास आहे वेदांताचा. मॅडमनी क्लास लावून 5 वर्ष शिकलेले आहेत. तर आपल्याला अशा साधक मिळतायत हे पुस्तक सांगण्यासाठी. हे आपलं भाग्य समजायचं. मॅडम हे सांगता सांगता मला असंही सांगायचं आहे तुम्हाला, की तुम्ही शिकताना काय शिकला होतात किंवा तुम्ही कशा याकडे वळलात, तुम्हाला काय मोटिवेशन झालं, हे पण एक सांगा. तुम्ही कसा कसा अभ्यास केला, आठवड्यातून किती दिवस जात होता, ते सगळं सांगा. म्हणजे साधकांना लक्षात आलं पाहिजे, की एखादी व्यक्ती कष्ट किती घेते हे ज्ञान मिळवण्यासाठी. आणि मोफत होता तुमचा वर्ग का पेड होता तेही सगळं सांगा. आणि त्याच्या अनुषंगाने काय-काय वाचन केलं किंवा त्यावेळेला काय पद्धत होती क्लासची हे सगळं आधी सांगा आणि मग सुरू करा पुस्तक. तर तुमचे पहिल्यांदा खूप-खूप धन्यवाद, की दरवेळेला तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करतच असता. तर मनापासून तुमचे धन्यवाद. सुरू करा तुम्ही आता. नमस्कार सगळ्यांना. सुदर्शन पिरॅमिड, मंगल मॅडम आणि विहंगमचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की ज्यांच्यामुळे इतक्या महत्वाचे जे आपले म्हणजे पुस्तक वाचन, विश्लेषण आणि सगळ्याच प्रकारचे कोर्सेस चालतात. तर त्यासाठी सगळ्यांना आणि मंगल मॅडमला खरं तर, कारण की प्रत्येक क्षणी ते आपल्याला पुढे नेण्यासाठी असे कोर्सेस आणि पुस्तकाचं वाचन, विश्लेषण हे अरेंज करत असतात. आणि त्याचा खूप फायदा बऱ्याच जणांना होत असतो. त्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि तुमचे सगळ्यांचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही शांतपणे ऐकून घेत असतात नेहमी. तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की शंकराचार्यांचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, म्हणजे मला हे म्हणायचं आहे की ज्यांना शास्त्रांचा, उपनिषदांचा, गीतेचा महत्वाचं म्हणजे अभ्यास करायचा त्यांनी शंकराचार्यांचा अभ्यास पहिले करायला लागतो. जसं की मॅडमने सुरुवातीला शंकराचार्यांचं आपलं जे चरित्र आहे ते खूप सुंदररित्या घेतलं आणि समजून पण सांगितलं आणि त्याच्यातले महत्वाचे पॉइंट्स पण आपल्याला लिहायला सांगितले की किती त्यांनी आपल्यासाठी आत्ता जे तयार करून ठेवलं होतं त्या काळामध्ये जी परिस्थिती होती आणि त्यांचं वय पाहता त्यांनी इतकं ज्ञान आपल्यासाठी जमा करून ठेवलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती जण घेतोय हे पण विचार करण्यासारखं आहे. तर त्यांचं चरित्रातून आपण सगळं बघितलंच आणि मॅडमने पण खूप सुंदररित्या सांगितलं. आणि ज्यांना या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा आहे त्यांनी तत्वबोध आणि आत्मबोध, महत्वाचं म्हणजे तत्वबोध हे पुस्तक आपल्याला अमृता मॅडमने खूप सुंदररित्या समजून सांगितलं. तर तत्वबोधामध्ये जे जे शब्द आलेले आहे किंवा जे समजून सांगण्यात आलेलं आहे, सृष्टीची रचना, आपल्या स्वतःबद्दल, इंद्रिय आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये, माया काय आहे, ब्रह्म काय आहे, सगळं सगळं तुम्ही शिकले आता. तर आता त्याच्यानंतर आपल्याला आत्म्याच्या ज्ञानाकडे जायचं, कारण त्या शब्दांशी आपण फॅमिलियर झाल्याशिवाय पुढचे शब्द आणि पुढचा अभ्यास आपण करू शकत नाही. तर मी माझ्या गुरूंना वंदन करून आणि शंकराचार्यांना वंदन करून आता आपण पुढच्या या आत्मबोधाच्या प्रकरणाला सुरुवात करू. त्याआधी मी थोडक्यात सांगते की माझे जे गुरु आहे ज्यांच्याकडनं माझी दीक्षा झाली, श्रीमद स्वामी रंगनाथानंदजी महाराज, तर त्यांनी आम्हाला एक पुस्तिका मिळते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे तर त्यांनी श्रीरामकृष्ण म्हणजे ठाकूरांची पुस्तकं तर वाचायची. त्याच्याबरोबर सगळ्यांनी ज्यांनी त्यांच्याकडे दीक्षा घेतली त्यांच्या प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात, पुस्तिका असते त्याच्यात दिलेलं असतं. तर त्या सगळ्यांनी गीतेचा रेग्युलर अभ्यास करायचा आणि उपनिषदांचा. तर ज्या वेळेस मला ही दीक्षा मिळाली त्यावेळेस मी फिक्स डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. आणि श्रीरामकृष्णांच्या पुस्तकांचं वाचन तर आमचं रोज सुरूच असतं. ते म्हणजे की त्याचे क्लासेस पण असतात आणि आम्ही स्वतःही सगळे जे जे डिव्होटी आहे ते घरी वाचन करतच असतो. त्यामुळे पण मला उपनिषदांचं कुठेही मला ते जमत नव्हतं, कारण की मुलं पण लहान होते आणि सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या, त्यामुळे मला समजतच नव्हतं. तर माझ्या लहान मुलाला गीतेच्या कॉम्पिटिशनमध्ये चिन्मय मिशन तर्फे गीतेची कॉम्पिटिशन सगळ्या शाळांमध्ये घेतली जाते. तर त्याने त्याने भाग घेतला होता. पण ते कसं की मी पण गीतेचा काही अभ्यास नव्हता केला त्यामुळे मला त्याला व्यवस्थित शिकवता येत नव्हतं. म्हणजे मी संस्कृत वाचून त्याला शिकवू शकत होते
तर मग तिथे त्यांनी पत्रकावरती कॉन्टॅक्ट नंबर दिले होते की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. म्हणून मग मी त्या जे काकू आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्या म्हणे तू घेऊन ये त्याला, मी शिकवेल म्हणे. मग मी त्यांच्याकडे गेली तर त्या आम्हाला म्हणाल्या की मी शिकवण्यापेक्षा एक आजी आहेत आपल्या, त्या 35 वर्ष झाले चिन्मय मिशन तर्फे, म्हणजे त्या चिन्मय मिशनच्याच डिवोटी होत्या. तर त्या याला जास्त चांगलं शिकवतील, मग त्या मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. आणि मग तेवढ्यापुरतं त्याची कॉम्पिटिशन होती, 2 वेळा त्याला शिकवलं. म्हणजे पहिल्या वर्षी पहिलीत होता तेव्हा, आणि सेकंड इयरला म्हणजे दुसरीत होता त्यावेळेस. तर दोन्ही वेळेस त्यांनी शिकवलं. मग हळूहळू मला समजायला लागलं, मी त्याला सोडायला आणि आणायला जायची तर, की बा त्या क्लासेस घेतात आणि उपनिषदांचे, गीतेचे, त्याच्यानंतर दासबोध वगैरे सगळे, आणि हे शंकराचार्यांचे छोटे छोटे पुस्तकं किंवा जे स्तोत्र आहे त्यांचं पण. मग मी माझा मुलाचा तर क्लास 2च वर्ष त्याने घेतली कॉम्पिटिशनमध्ये. मग मीच त्यांच्याशी जॉईन झाले आणि जवळपास 5 ते 6 वर्ष मी त्यांच्याकडे जात होती आणि रेग्युलरली अभ्यास केला. त्यामुळे माझा उपनिषदांचा अभ्यास झाला थोडाफार. त्यांनी पूर्ण नाही घेतले, 2च उपनिषद घेतले होते. तर त्याच्यानंतर पहा गुरूंची म्हणजे कृपा कशी असते आपल्यावरती, की त्यांची इच्छा असते ना की आपला अभ्यास झालाच पाहिजे. त्यामुळे लगेच मला तो क्लास संपल्यानंतर, कारण त्या आजी पण खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या, 95 वगैरे वर्षाच्या होत्या आणि 35 वर्षापासून त्या क्लास घेत असल्यामुळे मग त्यांना पुढे जमलं नाही. तर मला आपोआपच रामकृष्ण मिशनशी रिलेटेड एक दादा आहेत आमच्या तिथे मठामध्ये. तर श्री किशोर पत्की म्हणून, तर ते क्लासेस घेतात. तर त्यांच्याशी जॉईन करायला मिळालं आणि ते पूर्ण मी आत्ता जवळपास 8 वर्ष झाले रेग्युलरली ते क्लासेस करते आहे अजून सुद्धा. आणि त्याच्याबरोबर रिलेटेड रामकृष्ण मठाशी जे रिलेटेड सगळे पुस्तक आहे, स्वामीजींचे म्हणा किंवा माताजींचे, आणि ते सगळे ते पण आमचा अभ्यास असतो. तर त्यामुळे मला हा अभ्यास करायला मिळाला. तर अशी थोडक्यात म्हणजे एक जर्नी झाल्यासारखी झालं मला, आणि खूप छान मला ज्ञान मिळालं या सगळ्या गोष्टींचं. आणि त्यासाठी बरेच कष्ट पण करावे लागले, कारण ज्या आमच्या ज्या आजी होत्या, जे क्लासेस घ्यायच्या, त्या रोज म्हणजे लिहून आणायला सांगायच्या आणि अभ्यास करून आणायला सांगायच्या, हे वाचून यायचं, हे सगळं केलंच पाहिजे. त्याच्यामुळे माझा खूप अभ्यास झाला याच्यावरती. पण असं मग आपल्याजवळ जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान दुसऱ्याला देता आलं पाहिजे, हे पण आम्ही शिकलेलो आहोत. म्हणजे प्रत्येक जण शिकवतो, प्रत्येक गुरु शिकवतो. मंगल मॅडम पण आपल्याला शिकवतातच. तर मला असं काही ते समजत नव्हतं की कसं दुसऱ्यांना शिकवायचं काय वगैरे. तर अगदी योग्य वेळी मंगल मॅडम आणि सुदर्शन पिरामिड आणि हे याच्याशी मी कनेक्ट झाले. आणि त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण पुस्तकाचं विश्लेषण जे करतो, त्याच्या थ्रू मला बरोबर ते ज्ञान, मला जेवढं येतं, जे काही माझ्या गुरूंनी जितकं शिकवलं, ते मला सगळ्यांना समोर देता आलं. आणि जे सांगितलं होतं की दुसऱ्यांना पण आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते तुम्ही दुसऱ्यांना प्रदान करणं खूप गरजेचं असतं. एक एक म्हणजे ते सेवाभावच असतो तो पण. आणि मंगल मॅडम नेहमी आपल्याला हेच सांगत असतात, हे सगळ्यांना माहितीच आहे, की जे पण आपल्याजवळ आहे कोणत्याही प्रकारचं ज्ञान, ते दुसऱ्यांना दिलंच पाहिजे. तर त्या स्वतःही खूप त्यांच्याजवळ जे जे ज्ञान आहे ते सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्हाला पण त्यांनी 3 वर्षात जे जे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही पण प्रयत्न करत असतो. तर मॅडम आपल्याला आठवड्यातून किती दिवस जात तत्वबोधानंतर होता तुम्ही आत्मबोध हे क्लासला? पुस्तक. आठवड्यातून आ किती दिवस आठवड्यातून किती 2 दिवस. दिवस जात होता? आठवड्यातून 2 दिवस. 2 दिवस जात होता. आणि आता कसं असतं तुमचं? 8 वर्ष करताय, ऑनलाईन करताय का? ऑनलाईन, ते ऑनलाईन आहे. ते कसं असतं? आठवड्यातून किती दिवस असतं? ते रोज असतं, सकाळी 8:30 ते 9:30. आणि अच्छा, रोज रात्री अर्धा करताय तास तुम्ही? असतं. तर रोज त्याच्यामध्ये अटेंड रात्री करताय? मात्र श्रीरामकृष्णांची पुस्तकं. हो. बर बर बर. बघा किती वर्ष तर झाले, म्हणजे 13 ब्रह्मसूत्राचा वर्ष अभ्यास झाले केलेला का? आहे. 13 वर्ष झाले तुम्ही अभ्यास करताय. हो, जवळपास बघा 13 वर्ष झाली. सगळ्यांनी बघा कसं ज्ञान पिपासू असावं लागतं. धन्यवाद मॅडम, करा सुरू. हो. तर आपल्याला आता आत्मबोधाकडे वळायचं आहे, कारण तत्वबोधामध्ये आपण शब्दांशी रिलेटेड जे आहे ज्ञान ते घेतलेलंच आहे. आणि अमृता मॅडमने अतिशय त्यांच्या सुंदर अशा वाणीतून आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर आत्मबोध हा पण शंकराचार्यांचंच एक पुस्तक आहे, की जे शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी आधी या पुस्तकाचा, तत्वबोधानंतर याचा अभ्यास करायचा असतो. तर अशा प्रकारे ते पुस्तक आहे. ओम प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंस गतिं तुरीयम् यत् जाग्रत सुषुप्तमवेति नित्यं तद्ब्रह्म निष्कमलमहं न च भूतसंगः.
सुप्रभाती मी हृदय गुहेमध्ये स्पष्टपणे अनुभवास येणाऱ्या आत्मतत्वाचे चिंतन करतो. सुप्रभाती म्हणजे जसं आपलं सकाळी क्लासेस होतात तेच सांगितलेलं आहे 4:30 वाजता म्हणजे सुप्रभात जी म्हणतो आपण. जे एकदम सकाळच्या ज्या म्हणजे जे वातावरण असतं त्यामध्ये आपल्याला बरेचसे हायर लेवलचे जे मास्टर असतात ते कनेक्ट होतात. हे मॅडमने आपल्याला शिकवलंच आहे. त्यामुळे इथे पण त्यांनी तेच सांगितलं आहे की जे सच्चित आनंद या स्वरूपाचे जे आत्मतत्व आहे त्याचं चिंतन मी सुप्रभाती करतो. जे परमश्रेष्ठ ध्येय परमहंस स्थिती आहे, जी चतुर्थ चैतन्य अवस्था तुरीय अवस्था आपण शिकलोच आहे. ओंकारामध्ये या चारी अवस्था आपण शिकलोय. जे जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांमधील सर्व अनुभव सतत प्रकाशित करीत असते. मी ते अखंड ब्रह्म आहे. हा प्रकृतीच्या आवरणाचा एकत्रित केलेला समूह नव्हे. म्हणजे मी ते फक्त अखंड ब्रह्म आहे. अहम ब्रह्माची मी जी व्याख्या आपण म्हणतो, मीच क्रिएटर आहे, हे पण आपण शिकलेलो आहोत. तर त्यांनी सांगितलं की प्रकृतीच्या आवरणांचा एकत्रित केलेला समूह नाही. म्हणजे प्रकृती जी आहे, जी माया आपल्याला माहिती की आता सगळं आपण शिकलेलो आहे. ती जी प्रकृती आहे तिच्यावर जे आवरण आहेत त्यांचा एकत्र केलेला समूह नाहीये. मी ते अखंड ब्रह्म आहे. म्हणजे हा जो संसार आपल्याला जे दिसतंय सगळं समोर, मी आहे, तुम्ही सगळे बसलेले आहात किंवा आपण अभ्यास करतोय की हे सगळं 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 काहीच नाहीये. ही सगळी माया आहे. फक्त अखंड ब्रह्म सच्चित ब्रह्म आहे, ते हे आहे. तर इथे त्यांनी सांगितलंय आत्मबोधाच्या सुरुवातीलाच हा एक श्लोक येतो तो त्यांनी सांगितलाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर दोन शब्द इथे आपल्याला त्यांनी सांगितले, ज्ञान आणि बोध. हे थोडस आपण आधीच घेऊ म्हणजे समजेल की आत्मबोध म्हणजे काय आहे. जे ज्ञान आपल्याला शास्त्राचे अध्ययन केल्यावर प्राप्त होते पण अजून त्याची अनुभूती नाही. पण हे प्राप्त झालेले ज्ञान आपल्याला शांत नाही बसू देत. म्हणजे एकदा जर तुम्ही ज्ञान घेतले, हे जे परब्रह्माचं आणि शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे ते ज्ञान जर तुम्हाला शांतपणे बसू देत नसेल तरच तुम्ही खरे मुमुक्षु आहात. हे ज्ञान जेव्हा आपण आपल्या आतमध्ये उतरवतो, म्हणजे काय आतमध्ये उतरवायचं म्हणजे सतत त्याचं चिंतन करायचं. सतत अखंड तैलवत धार जी असते त्याप्रमाणे आत्मतत्वाचं चिंतन जे आपण आतमध्ये उतरवतो, म्हणजे फक्त त्याचाच विचार करायचा, दुसरे कुठलेही विचार नको. तेव्हा त्याचे रूप बदलून तो अनुभव होतो. म्हणजे तीच अनुभव होते. रूप बदलून जाते म्हणजे काय, मग प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजे आपला आत्मसाक्षात सगळं आपणच आहोत. आता आपण या प्लॅटफॉर्मवर आलोय तर मंगल मॅडमने सांगितलंय की हे वेगळं काहीच नाहीये. आणि आपल्याला आता माहित झालेलं आहे खरं म्हणजे उपनिषदांमध्ये ते ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे आत्म्याबद्दल म्हणा किंवा परब्रह्मा जे काही आहे ते सगळं आपणच आहोत. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. तर ते जे आहे ते ज्ञान जेव्हा आपण आतमध्ये उतरवतो तेव्हा त्याचे रूप बदलून तो अनुभव होतो, अनुभूती येते आपल्याला, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. तेव्हा त्याला बोध असे पण म्हणतात. तर हा झाला बोधाचा अर्थ. पण ज्याचा अनुभव नाही होत ते फक्त ज्ञानच राहते. म्हणजे ज्याचा अनुभव आपल्याला येत नाही, आपण आतपर्यंत उतरत नाही तिथे, तोपर्यंत तो म्हणजे नुसता फक्त अनुभवच राहिले, तुम्हाला त्याच्या पुढे तुम्ही जाऊच नाही शकणार. तर म्हणून फक्त ज्ञान न घेता त्याचा बोध झाला पाहिजे. म्हणून मंगल मॅडम इतकी प्रॅक्टिस का करून घेता, प्रत्येक प्रत्येक कुठलाही कोर्स झालेला असो त्याची सतत सतत प्रॅक्टिस आपल्याकडनं करून घेत असतात. आणि नाही झाला तर रागवून शांतपणे समजून परत आपल्याशी बोलून परत ते आपल्याला करायला होता. याचा अर्थ हाच आहे की आपल्याला या सगळ्याची प्रॅक्टिस करून ती अनुभूती घ्यायची आणि त्या तत्व पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर आपण वेदांताचा अभ्यास का करतो किंवा जे पण करतो ते आनंद प्राप्तीसाठी करतो. मूळ उद्देश काय, आपला आनंद प्राप्ती. म्हणजे कुठल्याही गोष्टीतून आपल्याला आनंद प्राप्त झाला पाहिजे, हा मनुष्य जन्माचा म्हणजे हे ध्येयच आहे. तर त्या आनंदाचे नाव अनुभवानंद असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यातून आपल्याला अनुभव मिळतो की नाही आणि आनंद पण मिळतो असं आपण म्हणू शकतो. तर त्यासाठी शोध बंद करून, शोध म्हणजे आपण जो शोध परब्रह्माच्या साठी जी तळमळ लागलेली आहे तो शोध नाही म्हणत आहे ते. तर त्याच्याशी जेव्हा एकरूप होऊ, नुसतंच मग हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच, हे कोर्स कर ते कोर्स कर, हा जो शोध आहे ते न करता एकच म्हणजे व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही
एकाच गोष्टीच्या मागे जेव्हा सतत राहून आणि त्याच्याशी एकरूप होऊन जेव्हा आपण हे करतो, तेव्हाच त्याची प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणजेच इथे काय म्हणता येईल आपल्याला, की वननेसची फिलिंग आपल्याला येते. आपल्या स्वरूपाची प्राप्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय व लक्ष्य आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती. जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख पटते, तेव्हा आपल्यात एक परिवर्तन येते. ते म्हणजे आपल्या लक्षात येतं, की आपण आनंदाच्या प्राप्तीसाठी न करता, आता पहा इथे कॉन्ट्राडिक्टरी थोडंसं आहे स्टेटमेंट, तर ते थोडं समजून घ्यायचं आपल्याला. आता प्रत्येक गोष्ट वरती काय सांगितली, की प्रत्येक गोष्ट आपल्याला कशासाठी करतो मनुष्य? आनंद प्राप्तीसाठी. आता इथे काय ते सांगता आहेत, आपल्यात एक परिवर्तन येते, ते म्हणजे आपल्याला लक्षात येतं. काय लक्षात येतं, की आपण आनंदाच्या प्राप्तीसाठी हे सगळं न करता आपोआपच तो आनंद अभिव्यक्त होत असतो. म्हणजे आपल्याला ते खरं म्हणजे खूप त्याची हे करायची गरजच नाहीये. तो आनंद आपल्या आतमध्येच आहे, पण त्याची अभिव्यक्ती होत नसते आपल्याला. म्हणून आपण सतत सतत त्याचं चिंतन जेव्हा करतो, त्यावेळेस तो आनंद अभिव्यक्त होतो. म्हणजे जाणवतो आपल्याला, फिलिंग होतं आपल्याला त्याचं आणि म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो. कारण आनंदाची प्राप्तीची कल्पनाच चूक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की आनंदाच्या प्राप्तीची कल्पनाच चूक आहे. तर इथे आपल्याला जरा वाटेल, की हे असं काय बोलताय बुवा? तर त्यांचं म्हणणं आहे, की आजपर्यंत कोणालाच आनंद प्राप्त झाला नाही. कारण तो अप्राप्य नव्हताच. तो आहेच सतत आपल्या आतमध्ये. तो आनंद म्हणजे आपलेच स्वरूप आहे. त्यामुळे त्याला प्राप्त करायचे असे काहीच नसते. आपल्या स्वरूपावर ज्या लेयर्स म्हणजे मूळ स्वरूप जे आहे त्याच्यावरती अशा लेयर्स पडलेल्या असतात. मॅडम पण नेहमी सांगतात आणि आपल्याला पण माहिती की त्याच्यावर पडदे पडलेले असतात किंवा मळ साचलेला असतो. त्यांना स्वच्छ करायचे आहे फक्त. म्हणजे जसं स्क्रॅच कार्ड असतं त्याला आपण स्क्रॅच केलं की आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळतं त्या प्रकारे. तेव्हा मूळ स्वरूप प्रगट होईल. ते स्क्रॅच केल्यावर आपल्याला एकदम एखादं बक्षीस लागलं तर आपल्याला किती आनंद होतो. तर तो झाला लौकिक आनंद म्हणजे भौतिक गोष्टींचा आनंद. तर त्या एवढ्याशा गोष्टीने जर आपल्याला इतका आनंद मिळू शकतो, तर जेव्हा आपलं मूळ स्वरूप प्रगट होईल, तो आनंद किती वेगळा असेल. अवेअरनेसमध्ये राहिल्यास हृदयस्थ आनंद स्वरूप प्राप्त होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. अवेअरनेसमध्ये सतत राहायचं अवेअरनेसमध्ये म्हणजे कंटिन्युअस त्या चिंतनामध्ये. म्हणून चिंतन मनन करायला का सांगतात मॅडम आपल्याला? कोणताही कोर्स झाला की त्या सगळ्या गोष्टी पुन्हा रिपीट करायच्या, पुन्हा ऐकायचं, पुन्हा वाचायचं, लिहायचं सगळं जे आहे चिंतन मनन जे म्हणतो त्याला तेच म्हणायचं, त्यांना तेच म्हणायचं की सतत अवेअरनेसमध्ये राहून त्या हृदयस्थ आनंद स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होईल. म्हणजेच आपण याला एनलाइटनमेंट असं म्हणू शकतो. म्हणून या आत्मबोध या ग्रंथात शंकराचार्यांनी प्रक्रिया सांगितलेली आहे. स्वतःच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करणे, आपल्या हृदयात भगवान दर्शन, आपल्या हृदयात या आत्म्याला जे आपण जखडून ठेवलेले आहे, म्हणजे आत्मस्वरूपाला पण आपण जखडून का ठेवलेले? कारण आपल्याला ते ज्ञानच नाहीये ना, की काहीतरी आपल्या आतमध्ये आहे आणि आपण संसारामध्ये ही गोष्ट कर, ती कर, याला बोल, त्याला बोल, ते रडत बस, नावं ठेव, हे सगळं जे करतोय त्याच्यामुळे त्या आत्म्याला आपण जखडून ठेवतो. त्याला आपण बाहेर म्हणजे व्यक्त होऊ देत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. जे आपण जखडून ठेवलेले आहे त्याला प्रगट होऊ द्या. तत्वाकडे लक्ष द्या. त्याचा काही आकार नसतो खरं म्हणजे. आता जे मूळ तत्व जे आत्मतत्व आहे त्याचा आकार नसतो. पण तो सगळ्या आकारामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो इथे? आकार नसतो त्याला. खरं असं बघायला गेलं तो फॉर्ममध्ये नसतो किंवा एखादी व्यक्ती किंवा काही असं हे नाहीये, वस्तू नाहीये ती. म्हणजे आकार नाहीये त्याला. पण सगळ्या आकारात तो आहे. सगळ्या आकारात तो आहे म्हणजे तुमच्या आकारात, माझ्या आकारामध्ये, सृष्टीमध्ये जे जे चराचर भरलेलं आहे त्या सगळ्यामध्ये तो व्याप्त आहे. म्हणजे तो सगळ्याच आकारांमध्ये आहे असं. म्हणून इकडे तिकडे न भटकता स्वतःच्या स्वरूपाला आपल्याला ओळखायचे आहे. त्यासाठी आत्मबोधाचे अध्ययन करायचे आहे. अध्ययन, मनन, चिंतनाने दृष्टिकोन पहा आता इथे. म्हणून मॅडम सारखं आपल्याला बिंबवत असतात की अध्ययन करा, मनन, चिंतन करा. दृष्टिकोन, जे थॉट पॅटर्न आपले तयार झालेले, बिलीफ सिस्टीम तयार झालेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये बदल होईल. व्यवहार सुद्धा आपला बदलेल. सगळ्यांशी वागताना जो आपला व्यवहार असतो तो सुद्धा बदलेल. जगाकडून येणाऱ्या अनुभवांकडे
पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा पूर्णपणे बदलेल आणि जीवन परिवर्तन होईल. दृष्टी बदलणे महत्वाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून घ्यायच्या आहेत. नुसतंच वाचन करायचं नाही किंवा नुसतंच लिखाणमध्ये लिहायचं नाही की खूप छान वाचलं सुलक्षणा मॅडम तुम्ही किंवा अमृता मॅडम तुम्ही, तर ते आचरणात आणायचं आहे आपल्याला. जितकं जमेल तितकं, असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. आपल्याला काही आत्ताच आत्मज्ञान झालं पाहिजे असं नाहीये, पण सतत प्रयत्न आपला तोच राहिला पाहिजे. जेव्हा हे ज्ञान होईल की एकच परमात्म तत्व सगळीकडे व्याप्त आहे, म्हणजेच वननेसची फिलिंग आपण जे म्हटलं ते सगळीकडे ओतप्रोत भरून आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ योग्य प्रकारे घेऊन जर त्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे गेलो तर आपल्यामध्ये सेवाभाव निर्माण होतो, करुणा आणि प्रेमाची निर्मिती होते, अनकंडिशनल लव्ह आपण दुसऱ्यांवर करू शकतो. सर्वांप्रती म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्ती माणूस किंवा आपलेच नातेवाईक आपल्याच घरातले असं न करता अशी आपली परिस्थिती येते की सगळ्यांप्रती पशु पक्षी प्राणी किंवा जे पण चराचर सृष्टीमध्ये आहे त्या सगळ्यांच्या प्रती आपल्यामध्ये प्रेमभाव निर्माण होतो. म्हणून शास्त्र अध्ययनाचे महत्व आपल्याला समजून घ्यायचे आहे. जे भेद दृष्टी संपवून ब्रह्मांडातले भेद आपल्या समोर उलगडतात ते शास्त्र. भेददृष्टी संपवून ब्रह्मांडातले भेद म्हणजे आपल्या समोर उलगडतात. याचा अर्थ काय झाला? भेददृष्टी आपल्यामध्ये, हा पुरुष मी स्त्री आहे, हा मुलगा आहे, हे प्राणी आहे, ही भेददृष्टी म्हणजे आपण दुसऱ्याला आपण त्याला द्वैत भाव म्हणू शकतो की म्हणजे याला वेगळं, परब्रह्माला आपण वेगळं बघतो किंवा एखाद्या मूर्तीला आपलं जे इष्ट आहे त्याला आपण आपल्यापेक्षा वेगळं समजतो. भक्त आणि भगवान मधलं जे असतं, भक्तीची जी व्याख्या केली जाते ते तसंच असतं की त्याला आपण वेगळा समजतो आणि आपण वेगळा आहोत असं. तर ही भेद दृष्टी आपली संपून जाते शास्त्र अध्ययनाने आणि काय होतं मग ब्रह्मांडातले भेद आपल्या समोर उलगडले जातात. ब्रह्मांडातले भेद आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे काही ज्ञान आहे ते आपल्या समोर आपोआप यायला लागतं. आता आपण शिवसर्गशास्त्र जे जे शिकलेले आहे ते का शिकायचं आहे की त्या ब्रह्मांडाशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे आणि त्याचं जे गूढ तत्व आहे ते आपल्यापर्यंत, ते ज्ञान आपल्यापर्यंत येईल आणि आपण पुढची आपली जी म्हणजे जे ध्येय आपलं आहे ते आपण गाठू शकतो. म्हणून आपल्याला निसर्गाशी कनेक्ट व्हायचं आहे. तर हे त्यांनी सांगितलं की ब्रह्मांडातले भेद आपल्या समोर उलगडत जातील. भेद दृष्टी वाढवणारे शास्त्र ही शास्त्र नसतात, तर ते एक नुसतं साधं शास्त्र आहे, म्हणजे सायन्स म्हणू शकतो त्याला आपण. शास्त्र ते आहे जे सगळ्यांमध्ये एकत्व भाव व प्रेम निर्माण करण्याची विद्या प्रदान करतं. वेदांत शास्त्राची हीच सुंदरता आहे की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमच्यामध्ये परिवर्तन होत आहे. सूक्ष्मरित्या परिवर्तन होत असतं, आतल्या बाजूने होत असतं. वरतून दिसताना आपण तसेच दिसतो, आपल्याला स्वतःलाही ते जाणवत नसतं, पण ते दुसऱ्यांना कळेल की तुमच्यात परिवर्तन झालेले आहे. कारण हे ज्ञान आत्मस्वरूपाचे जसजसे आपल्या एक एक अंगात भिनेल, म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये हे जे आत्मस्वरूपाचे ज्ञान आपल्यामध्ये भिनेल तेव्हा आपल्यात जे परिवर्तन येईल ते दुसऱ्यांच्या लक्षात येईल. हे ज्ञान म्हणजे रिव्होल्युशन नाही, म्हणजे क्रांती नाही, तर इव्होल्युशन आहे, म्हणजेच उत्क्रांती आहे. यामुळे सूक्ष्म परिवर्तन होत असतात. मी आताच म्हटलं की सूक्ष्म परिवर्तन होतात, आपल्याला कळत पण नाही. त्यामुळे साधनेची प्रक्रिया बाहेर नाही, तर प्रत्येक गोष्टीचे समाधान आपल्याच अंतःकरणात आहे. म्हणजेच काय, आपल्याच आतमध्ये आहे. तो आपला आतला श्वास जो आपण शिवसरोदय शास्त्रामध्ये शिकतो ते सगळं आपल्या आतमध्येच आहे. म्हणून ती प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तर आता आपण हे थोडंसं आत्मबोध काय आहे याच्याबद्दल सांगितलं, तर आपल्याला प्रस्तावना वाचायची आहे. कोणताही शास्त्रीय ग्रंथ त्यात उपयोजिलेल्या संज्ञा व परिभाषेच्या व्याख्या सांगणारा एखादा सुरुवातीचा अध्याय असल्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी नेमता यावयाचा नाही. शास्त्रज्ञ जगाकडे त्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. ज्या सत्य गोष्टी इतर लोकांना दिसत नाही त्या त्याला समजतात. शास्त्रज्ञ म्हणजे जे आत्मज्ञानी पुरुष जे आहेत, जे आपले गुरु म्हणू शकतो, ऋषी मुनी म्हणू शकतो, त्यांना ते समजतं. किंवा भौतिकदृष्ट्या बघितलं तर जे सायन्स आहे त्याच्याबद्दल जो सायंटिस्ट आहे त्याला समजू शकतं, इतर लोकांना ते समजत नाही. त्याच्यासाठी
ते ज्ञान असलेली व्यक्ती हवी. आणि ज्या अर्थी सर्वांना सामान्यपणे नसणारी दृष्टी त्याला असते, त्या अर्थी त्याच्या भाषेत त्याला असे अप्रचलित शब्द वापरावे लागतात की ज्यांना त्याच्या दृष्टीने विशिष्ट अर्थ व गुह्य लक्षार्थ असतो. आता त्याच्यासाठीच आपण तत्वबोधाचा अभ्यास केलेला आहे. विशिष्ट अशा या शब्दाचा अर्थ गुरुला आणि शिष्याला जर योग्य प्रकारे समजला नाही, तर ज्ञानाचे संक्रमण होणे अशक्य आहे. म्हणजे विशिष्ट शब्दांचा अर्थ जर गुरुलाच समजला नाही, तर ते शिष्यांपर्यंत काय पोहोचू शकतील? आणि मग ते ज्ञानाचं आदान-प्रदान होणार नाही, असं त्यांचं म्हणणं. म्हणून प्रत्येक शास्त्रीय क्रमिक पुस्तकातील पहिले काही अध्याय विशिष्ट संज्ञा आणि परिभाषा यांचे विवरण करतात. म्हणजे विशिष्ट संज्ञा दिलेल्या असतात. जसं काही आपल्याला शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तर विशिष्ट शब्दांचं आपल्याला फॅमिलियर व्हावं लागतं. त्याच्यासाठी आपण आधीच ते सगळं शिकलो आहोत. हाल, अपेष्टा व दुःख हे जीवनाचे नाट्याचे घटक आहेत. तर सगळ्यांच्या जीवनामध्ये ते दुःख असतं. असा कोणीही नाही की जो त्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक, मानसिक, भावनात्मक दुःखातून गेलेला नाही. तरीही त्या दुःखांना आमंत्रण देताना कोणीही दिसत नाही. कोणी म्हणतं का दुःखाने माझ्याकडे यावं म्हणून? कोणीच नाही म्हणत. आपले सर्व प्रयत्न होता होईल तो आपल्या संपर्कात येणारा जीवनाचा हा भाग टाळण्याकडेच लागलेले असतात. म्हणजे दुःख नकोच बा आपल्याला, असं प्रत्येक जणाला वाटत असतं. जो जो आपण त्याच्या कराला दाढातून सुटायला पाहतो, तो ती दुःखे अनेक प्रकारांनी आपल्यावर अधिक सूक्ष्म आणि तीव्र रीतीने चालून येत असतात. हा अनुभव सगळ्यांना आहे. जे पण आपण टाळायचा प्रयत्न करतो की हे नको बा आपल्याला, याच्याने त्रास होतो, दुःख होतं, शारीरिक पण आपण जे म्हणतो, तर ते आपण टाळायचाच प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा ते सगळं आपल्याजवळ येतच राहतं. तर त्यांनी अजून म्हटलंय की अधिक सूक्ष्म आणि तीव्र रीतीने शारीरिक रोग आताच आपण बघितलं, हे आपल्यावर क्रूरपणे हल्ला चढवणाऱ्यांपैकी केवळ एक गट आहे. परंतु ह्यापेक्षा अधिक निष्ठुर आणि निर्दय अशी मानसिक दुःखे असतात. मानसिक त्रास खूपच कठीण असतो. सगळ्यांना, बऱ्याच जणांना असतो, त्यामुळे त्यांना त्याची जाणीव असेल. शरीराचे रोग बऱ्या करण्याच्या आपल्या ज्ञानात जसजशी प्रगती होत आहे, तसतसे आपल्याला आढळून येत आहे की मानसिक रोग शरीरावर आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक परिणाम करतात. आणि ह्या प्रकारच्या दुःखाला तोंड देणे अधिकच कठीण असते. मानसिक विघटन हे अधिक धोक्याचे असते. बऱ्याच जणांना मानसिक त्रास असतात, आपल्याला माहितीच आहे. कारण ते भोगणाऱ्या माणसालाच केवळ दुःख देते. इतकेच नव्हे तर अशा व्यक्तीच्या परिसरात एक प्रकारची धोकादायक विसंगती आणि यातनामय असहिष्णुता उत्पन्न करते. मग त्या व्यक्तीकडे पाहून सगळ्यांनाच, म्हणजे कोणाला त्याच्याबद्दल काही प्रेम, दया वगैरे वाटत नाही, बा नेहमीच आहे असं वाटायला लागतं. आणि मग लोक त्याच्याकडे दुर्लक्ष पण करायला लागतात. आणि असहिष्णुता म्हणजे ते, त्यांना इच्छा नसते त्याच्याशी संबंध ठेवायची. एकंदरीत आपल्यातील प्रत्येक जण जो हे आंतरिक दुःख भोगत असतो आणि भोगीत नाही, असा कोणी आहे का? तो स्वतःभोवती दुःख व अस्वस्थता पसरविणारे एक केंद्रच होऊन बसतो. सामान्य माणसाला अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या, या अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या या प्रश्नांचे उत्तर आपण व्यक्तिशः आणि सामुदायिकरित्या शोधितच असतो. तर आपण असे प्रश्न, जे काय प्रॉब्लेम आपल्याला येतात, ते विचारतच असतो सगळ्यांना की याच्यापासून आपली कशी सुटका होईल. प्राचीन संशोधकांनी केलेल्या अशा संशोधनांचे निष्कर्ष आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून एकत्रित केलेली माहिती यांनीच आपले बरेचसे धार्मिक ग्रंथ तयार झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीवरच निष्कर्ष काढले गेले आणि वैयक्तिक अनुभव ज्यांचे आहेत, संशोधक म्हणजे ते ज्ञानी लोक जे आहेत म्हणा, त्यांच्याबद्दल म्हणतात ते, की त्यांनी त्यांच्या अनुभवातून सुद्धा एकत्रित केलेली माहिती ह्यांनीच आपले बरेचसे धार्मिक ग्रंथ तयार झालेले आहेत. हे गुंतागुंतीचे प्रश्न व त्यातून निर्माण होणारी जीवनातील दुःखे यांचे मूलगामी उत्तर व त्यावर विशिष्ट उपाय शोधून काढण्याऐवजी समाजात आपण मनुष्य प्रत्यक्षात काय करीत असेल, तर सर्व प्रकारच्या अनिष्ट मार्गांमधून आपल्या भोवती अनेक प्रकारच्या पलायनाच्या तडजोडीच्या पद्धती जमवतो. म्हणजे या सगळ्या दुःखातून पलायन कसं होईल, म्हणजे त्याच्यापासून आपण दूर कसं राहू, असं प्रत्येक जण शोधतच राहतो कोणते ना कोणते अशा गोष्टी. अशा अनेक अहितकारक उपभोगांमध्ये आपली दुःखे बुडवण्याची तो व्यर्थ आशा करत असतो. आणि अशा प्रकारे असं जेव्हा करतो, स्पेशली स्त्रियांसाठी, हे सगळं करता करता दुःखाच्या ज्या भावना आपल्या अतिरेक होतो, त्यावेळेस अशा स्त्रिया पण, आणि आता पुरुष पण असू शकतो, आपल्याला माहिती नाहीये त्याबद्दल, तर ह्या बरोबर म्हणजे अडकल्या जातात जाळ्यांमध्ये. हे म्हणजे
बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला येतं. ह्या उपायांमुळे फार तर जीवनाच्या सत्य स्थितीपासून आपल्या मनाला दुसरीकडे वळवण्यात मनुष्य यशस्वी होतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं, थोडं रिलॅक्स वाटतंय ना, मग ठीक आहे, आपण ही गोष्ट, मग ती चुकीची का असेना मनुष्य करत असतो. बाह्य दृश्य सृष्टी व अनुभवाची आपली आंतरिक साधने, मन व बुद्धी याच्या स्वरूपाचे व व्यवहाराचे शास्त्रीय पृथक्करण व सूक्ष्म निरीक्षण ह्या पद्धती उपनिषदांमध्ये अवलंबिलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्याच्या स्वरूपाचं अतिशय शास्त्रीय पृथक्करण व सूक्ष्म निरीक्षणे उपनिषदांमध्ये अवलंबिलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यातून आपल्याला येतं की ज्याच्या मदतीने द्रष्ट्या म्हणजे ऋषी, आता द्रष्टा शब्दाचा अर्थ आपण तत्वबोधामध्ये आपल्याला अमृता मॅडमने सांगितलेलाच आहे. मनुष्य व त्याच्या जीवनाच्या महान समस्यांवर सुखद उत्तरे शोधून काढली आहेत त्या द्रष्ट्यांनी. वेदांत हे जीवनाचे शास्त्र आहे. जीवन जगण्याची कला तो स्पष्ट करतो. तो जीवनाचे अंतिम ध्येय दर्शवितो. वेदांताबद्दल सांगितलंय त्यांनी की जीवनाचे हे शास्त्र आहे वेदांत, म्हणजे जे पुरातन सनातन आहे तेच. आणि प्रामाणिक साधकांना ज्या योगे आपली जीवन यात्रा सुलभ रीतीने यशस्वी करता येईल अशा योजना व पद्धती शिकवतो हा वेदांत आपल्याला. जीवन जगण्याची कला पण शिकवतो. पण जे या मार्गाला जातील तेच. बऱ्याच जणांना हे याचं अजिबात ज्ञान सुद्धा नसतं आणि त्यांना हे आवडत पण नाही बऱ्याच लोकांना. ते आपल्या खाणं पिणं मौज मजेमध्ये मस्त असतात, पण त्यांना ती तीव्रता नसते, व्याकुळता नसते हे सगळं जाणून घेण्याची. सामान्य अनुभवाच्या अतीत असे ध्येय सांगावायचे असल्यामुळे गुरुला नित्य वापराच्या भाषेमधूनच शब्द घ्यावे लागतात आणि विशिष्ट अर्थांचे अभिनव पेहराव चढवून ते सादर करावे लागतात. म्हणजे अगदी योग्य रीतीने जसेच्या तसे त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे म्हणजे गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते सगळे प्रकार त्यांना करावे लागतात हे निसंशय. साहजिकच शब्दकोशातील निव्वळ अर्थ श्रुती वचनांचे मनन करणे व ती आत्मसात करणे यासाठी खरे मार्गदर्शक होणार नाही. म्हणजे खरे जे गुरु असतात तेच शिष्यांना या सगळ्या गोष्टी अगदी मूळ स्वरूप जे असतं त्याप्रमाणे शिकवतात. पण त्यांनी तेच म्हटलं की खरे मार्गदर्शक होणार नाही. आता धर्म ग्रंथांना उघड करून त्यातील दिव्य ज्ञान प्रगट करण्याची गुरुकिल्ली ही आत्मबोधासारख्या ग्रंथात सापडते, की जे वेदांतातील विषयाचे समग्र स्पष्टीकरण करतात. अशा या ग्रंथांना प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. म्हणजे तत्वबोध, आत्मबोध किंवा विवेक चूडामणी वगैरे हे प्रकरण ग्रंथ आहेत. म्हणजे आधी जो आपल्याला अभ्यास करायचा आहे गीतेच्या अभ्यासाच्या आधी किंवा उपनिषदांच्या अभ्यासासाठी. पुस्तकांच्या जगतात असलेल्या उपलब्ध ज्ञानाचे दोन प्रकार आढळतात. शास्त्रीय सिद्धांत आणि पद्धती ह्याचे विवरण करताना त्यांना शास्त्र ग्रंथ असे म्हणतात आणि शास्त्र ग्रंथातून वापरलेल्या संज्ञा आणि परिभाषा ह्यांचे स्पष्टीकरण ज्याच्यात असते अशा ग्रंथांना प्रकरण ग्रंथ म्हणतात. म्हणजे काय म्हणतात ते, पुस्तकाच्या जगतात असलेल्या उपलब्ध ज्ञानाचे दोन प्रकार असतात. तर शास्त्रीय सिद्धांत म्हणजे की त्यांचे जे सिद्धांत असतात, उपनिषदांमध्ये सिद्धांत आपण बघितलेलेच आहेत, आपण 2च उपनिषद बघितले त्यामुळे त्याच्यात आपल्याला माहितीये. आणि पद्धती ह्याचे विवरण करताना म्हणजे ते सगळं व्यवस्थित समजून सांगताना शास्त्र ग्रंथ असे म्हणतात. आणि शास्त्र ग्रंथातून वापरलेल्या संज्ञा म्हणजे त्या ग्रंथांमध्ये ज्या संज्ञा वापरल्या, म्हणजे साधारण आपण त्याचे श्लोक म्हणा किंवा शब्द, कठीण शब्द जे आपल्याला समजू नाही शकत, आणि परिभाषा त्याचं सगळं स्पष्टीकरण, याचे स्पष्टीकरण ज्याच्यात असते अशा ग्रंथांना प्रकरण ग्रंथ म्हणतात. म्हणजेच हे तत्वबोध आणि आत्मबोधामध्ये सगळ्या जे आपले उपनिषद आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलेले आहे, शब्द महत्वाचे, संज्ञा ज्या दिलेल्या आहेत ते सगळं यांच्यामध्ये सांगितलेलं असतं. तर असे हे कोणते कोणते प्रकरण ग्रंथ आहेत, तर पंचदशी, विवेक चूडामणी, तत्वबोध, आत्मबोध ही दुसऱ्या तऱ्हेच्या ग्रंथांची उदाहरणे आहेत. ती शास्त्र स्पष्ट करतात मात्र ती मूळ विचारात कोणीही भर घालत नाही. म्हणजे शास्त्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यांचं म्हणणं आणि मूळ विचार जे असतात त्याच्यामध्ये भर नाही घालत. म्हणजे मूळ जे पुस्तक आहे, समजा आपल्याला उपनिषद घ्यायचे किंवा गीतेचा अभ्यास किंवा ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यामध्ये जे मूळ आहेत त्याच्याबद्दल नाही सांगत. त्याच्यात येणारे शब्द, संज्ञा किंवा काही विशिष्ट व्याख्या असतात ते सगळं त्याच्याबद्दल याच्यात दिलेलं असतं की काय काय त्याच्यामध्ये असू शकतं. मग हे याचा आधी अभ्यास करून मग आपण डीप अभ्यास त्याच्यामध्ये करू शकतो.
हिंदू धर्माला नवीन वळण लावणे हे आपल्या जीवनातील महान कार्य शंकराचार्यांनी अंगीकारले होते. खूपच म्हणजे आपण त्यांच्या जे मंगल मॅडमने वाचलं शंकराचार्यांचं चरित्र, त्याच्यामध्ये त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि शंकराचार्यांनी किती प्रसार प्रचार केला या सगळ्या गोष्टींचा आपण आता ते बघितलंच आहे. आपल्या संस्कृतीच्या पवित्र ग्रंथांवर भाष्य लिहिल्यानंतर परमेश्वरावरील त्यांचे प्रेम व्यक्त करणारे भक्तिरसपूर्ण स्तुतीपर असे भरपूर वाङ्मय त्यांनी साधकांसाठी दिलेले आहे. खूप वाङ्मय आहे त्यांचं. पूर्णतेस पोहोचल्यानंतर त्यांनी अध्यात्म क्षेत्रातील नवशिक्यांना वेदांत विषय समजून देण्याच्या उद्देशाने प्रारंभिक पुस्तके, म्हणजे वेदांत हे थोडा कठीण असतो ना, मग ते सुरुवातीला जे नवीन लोक असतात त्यांना समजण्यासाठी त्यांनी प्रारंभिक पुस्तके काढली. लिहिण्यासाठी आपली लेखणी उचलली. आत्मबोध हे अशाच प्रकारचं एक पुस्तक आहे. हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही, कारण त्याच्यातील एकही कल्पना अशी नाही की जी शंकराचार्यांची संपूर्णतया स्वतःची भर आहे. म्हणजे स्वतःचं काहीच टाकलेलं नाहीये त्यांनी शंकराचार्यांनी. तर त्यांनी जे सांगितलं की हा वेगळा स्वतंत्र ग्रंथ नाहीच आहे, कारण त्यातील एकही कल्पना अशी नाही की जी शंकराचार्यांची संपूर्णतया स्वतःची भर आहे. त्यातील प्रत्येक विचार हा उपनिषद रूपी आहे. म्हणजे हे सगळं अभ्यास जो केलाय त्यांनी आणि जी ही छोटी मोठी पुस्तकं काढलेली आहेत, ज्यांना आपण प्रकरण ग्रंथ म्हणतो किंवा काही वेगवेगळे नाव आहेत त्यांना, तर ते उपनिषदांमधून घेतलेल्या वाक्यांचंच त्यांनी स्पष्टीकरण केलेलं. तर त्यांनी म्हटलंय की त्यातील प्रत्येक विचार हा उपनिषद रूपी उद्यानातून वेचलेला आहे. अलंकारिक भाषा वापरली आणि त्यांच्या काव्यसूत्रात उत्कृष्ट उपमांनी ओवून एकत्रित गुंफलेला आहे. भगवान श्री शंकराचार्यांना भगवान म्हणतात खरं म्हणून, कारण की त्यांनी जे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे, ते कार्य इतक्या लहान वयात कोणीच नव्हतं केलं त्या काळामध्ये. तर खरं म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा केनोपनिषद घेतलं होतं त्यावेळेस आपण हे शंकराचार्यांबद्दल वाचलं होतं की केनोपनिषदामध्ये पार्वती जेव्हा त्या सगळ्यांना सांगते समजून, त्यावेळेस सौंदर्य लहरीचा आपण उल्लेख ऐकला होता केनोपनिषदामध्ये. तर त्याच्यामध्ये सांगितलंय शंकराचार्यांबद्दल सगळं डिटेल दिलेलं होतं. तर त्यांना कसं ती देवी मार्गदर्शन करते पार्वती, किंवा जी देवी स्वरूपात त्यांना मार्गदर्शन करते, तो प्रसंग आपण ऐकलेलाच होता. भगवान श्री शंकराचार्यांनी श्रुती मातेला, श्रुती स्मृती हे दोन प्रकार आहेत. श्रुती मातेला अशा तऱ्हेने समर्पित केलेली अद्भुत पुष्पमाला म्हणजे आत्मबोध. आता हे थोडस त्यांनी उपमा वगैरे दिलेल्या आहेत. आधुनिक भौतिकवादी मनुष्य जेव्हा उपनिषदातील विचारांचा अधिकाधिक अभ्यास करू लागतो तेव्हा त्याला असे वाटण्याची शक्यता आहे की मानसिक संभ्रम, शारीरिक शक्तीचा अपव्यय करणाऱ्या त्याच्या सुखलोलूप सुलभगत जीवनातील निकृष्ट आनंदामुळे त्याची फसवणूक होते आहे. ही जाणीव जेव्हा व्यक्तीला होते, ही अनामिक दुःखद अशी पश्चातापाची नकारात्मक भावना अभ्यासकाचा सर्व उत्साह शोषून घेते. परंतु ही भावना तोपर्यंतच राहते की जोपर्यंत धडधडीत दिसणाऱ्या नित्य विनाशातील भुरळ पाडणारे मोह लवकर विरून जाणारे असतात, हे त्याला पुरतेपणी कळून आलेले नसते. म्हणजेच आपल्याला काय सांगितलं होतं अमृता मॅडमने की स्मशान वैराग्य वगैरे असे शब्द वापरले त्याच्यामध्ये. तर त्या प्रकारेच हे असं सांगितलं आहे त्यांनी की ते कुठपर्यंत असतं त्याला पुरतेपणी कळून आलेले नसते. असल्या उथळ गोष्टींचा त्याला लवकर उबग येतो. म्हणजे अगदी नेटाने आणि सातत्याने कोणीही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि ती तळमळ आत्मस्वरूपाची जी आहे ती प्रत्येकच व्यक्तीला असते असं नाही, असं त्यांनी सांगितलंय. तर असे पुष्कळ लोक असतात. बुद्धिमान मनुष्य अशा तऱ्हेच्या गोष्टींबद्दलचे त्याचे आकर्षण लवकरच सोडून देतो. त्याला असे आढळून येते की मन रमवणाऱ्या सर्व गोष्टींवरून उडून जाण्याची आपल्या मनाची प्रवृत्ती आहे. तर जे बुद्धिमान असतात अशा तऱ्हेच्या गोष्टींबद्दल त्यांचे आकर्षण लवकर उडून जाते. असतात त्यांना पण इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये, पण जे बुद्धिमान असतात ज्यांना सतसत विवेक बुद्धी असते, सतसत विवेक काय आहे आपण बघितलंच आहे, तर त्या लोकांना मन रमवणाऱ्या सर्व गोष्टींवरून त्यांचं मनची प्रवृत्ती जी आहे ती लवकरच उडून जाते. आणि जे खरोखर स्वतःला अत्यंत अप्रिय आहे अशा विचारांनी ते स्वतःचा छळ करून घेत असतात. अविवेकी बुद्धीचा मनुष्य हे असे कधीच विचारत नाही. उलट मनाची क्षणिक लहर भागवण्यासाठी तो उत्तेजित करणाऱ्या नवनवीन गोष्टी व भुलवणारे अभिनव प्रकार उतावीळपणे शोधून काढतो.
कदाचित औपचारिक धर्मातील परमेश्वराकडेही तो वळेल. चर्च, मशिदी, देवालय ह्यामध्ये तो जाईल. काहीतरी दानधर्म करील, देवालय वा रुग्णालय बांधील, प्रार्थनागृह चालविल आणि कोणत्या तरी प्रकारच्या आराधनेचा सुद्धा अंगीकार करेल. परंतु हे सर्व म्हणजे त्याच्या दृष्टीने मनाच्या रुदनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी व त्यायोगे स्वतःच्याच आत्मघातकी पाशवीपणातून सुटका करून घेण्यासाठी असलेली नवीन प्रकारची प्रलोभने आहेत. जे लोक अशा प्रकारे धर्माचे अनुसरण आपल्या स्वतःपासून सुटका म्हणून करतात, त्यांना अखेर दीर्घकाळ टिकणाऱ्या अंधश्रद्धेने, की जी जीवनाच्या त्याच्या स्वतःच्या शोकांतिकांना जाणणाऱ्या शक्तीलाच बधीर करते, तिने अधिकच मंदावलेल्या दुःखाशिवाय कदाचित दुसरे काहीच मिळत नाही. शास्त्रशुद्ध अलिप्तता, प्रामाणिक निरीक्षण, तर्कशुद्ध निष्कर्ष आणि धाडसी निर्णय हेच केवळ मनुष्यास आपल्या जीवनातील चुकीच्या कल्पना काढून टाकण्यास मदत करू शकतात. म्हणजे जे आपले बिलीफ सिस्टीम तयार झालेले आहे, मॅडमने कालच आपल्याला हे लिहायला सांगितलं होतं संकल्प, की जे थॉट प्रोसेस, बिलीफ सिस्टीम जे आहे त्या सगळ्या बदलायच्या आपल्याला आता. तर त्यांनी हेच सांगितलंय की ह्या ज्या सगळ्या शोकांतिका आहेत आणि जे दुःखाकडे आपल्याला नेत असतं, तर त्यासाठी शास्त्रशुद्ध अलिप्तता, म्हणजे शास्त्रशुद्ध गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन त्याचा अभ्यास करून बाकी गोष्टींपासून अलिप्त राहणे, प्रामाणिक निरीक्षण, प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे, तर्कशुद्ध निष्कर्ष निष्कर्ष काढायचे आहे आपल्याला, आणि धाडसी निर्णय. आता बिलीफ सिस्टीम बदलणे, स्त्रियांना सुद्धा अजून घरात तशा, म्हणजे ठीक आहे बायका नोकरी करायला लागल्या, मोठ्या मोठ्या पोस्टवर सगळं आहे, पण काही काही घरांमध्ये अजूनही ज्या बिलीफ सिस्टीम आहे त्या स्त्रियांना पूर्णपणे कराव्याच लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, धाडसी निर्णय जेव्हा आपण घेतो की नाही मला हेच करायचं आहे, हा मोक्षाचा जो मार्ग आहे त्याच्यावरच मला चालायचं आहे, आणि त्यासाठी मी सगळ्या जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत की ज्या फक्त अंधश्रद्धाकडे आपल्याला घेऊन जातात त्या मला मोडायच्या आहेत, ती व्यक्तीच आपले असे धाडसी निर्णय घेऊन मनुष्यास आपल्या जीवनातील चुकीच्या कल्पना काढून टाकण्यास मदत करू शकतो. आत्मबोध ह्या सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण करतो आणि श्री शंकराचार्यांनी या शास्त्रीय ग्रंथाला स्वतःचा वेगळाच ताल व लय ह्यांनी युक्त अशी एक कोरीव सौंदर्य मूर्ती बनवली. इथे जरा ते अलंकारिक भाषा वापरली. श्री शंकराचार्यांमधील कवी या ग्रंथातील 68 श्लोकांमध्ये अगदी मुक्तपणे प्रगट झालेला आहे. याच्यात 68 श्लोक आहेत आत्मबोधामध्ये. यातील एकही श्लोक असा नाही की ज्यात कोणती ना कोणती उपमा आलेली नाही. तर ते आता जे कवी असतात ते सगळं वापरतात, अलंकार, उपमा वगैरे. प्रत्येक श्लोक म्हणजे एक चित्रच, एक निश्चित व ठळक उदाहरणच आहे. ही उदाहरणे म्हणजे सर्व नवशिक्या अभ्यासकांच्या अपरिपक्व बुद्धीवर वेदांतातील कठीण विचार ठसवण्यासाठी केलेला घाणाघाती घावच आहे. ही सर्व लक्षवेधी उदाहरणे अर्थगर्भित सूचनांनी इतकी परिपूर्ण आहेत की त्यावर सतत मनन करणे हेच नवागतांसाठी लाभदायी चिंतन ठरेल. आता काही काही जण उद्भवू शकतात, म्हणजे कंटाळा येतो की बाय तेच तेच किती बोर आहे, उपनिषदांचा अभ्यास करणं बरंच लोकांना ते डोक्यावरनं जातं. पण ज्यांना खरोखर म्हणजे तळमळ आहे आत्मसाक्षात्काराची, तर ते लोक कितीही त्रास झाला, सुरुवातीला त्यांना समजत सुद्धा नाही, डोक्यावरनं सगळे शब्द जातात, काहीच नसतं, पण हळूहळू हळू सगळं ते आत्मसात करतात आणि आतपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न त्यांचे चालले असतात. ते अनंत तेजोराशी तत्व, खूप सुंदर वाक्य आहे, ते अनंत तेजोराशी तत्व आपल्या सर्व कर्मांचा मौन साक्षी आम्हा सर्वांवर कृपा करो. ही प्रस्तावना होती. आता आत्मबोध जे प्रकरण म्हणजे पुस्तक आहे मेन, त्या प्रकरणाकडे आपल्याला वळायचं आहे. तर याच्यात पहिला श्लोक दिलेला आहे, तपोवी क्षीण पापाणाम शांतानाम वितरागिणाम मुमुक्षुणाम अपेक्षोभ्य आत्मबोधो विधीयते. ज्यांनी स्वतःला तपाचरणाने शुद्ध केले आहे, जे अंतःकरणामध्ये शांत आहेत, स्वस्थ आहेत, जे आसक्तीपासून मुक्त आहे आणि जे मोक्षाची इच्छा करीत आहे, त्यांच्याकरिता आत्मतत्वाच्या ज्ञानाचा हा प्रबंध म्हटले आहे. आत्मबोध मी रचित आहे, त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर हे शब्द कशाला लागू पडतात, ज्यांनी गीतेचा अभ्यास केला असेल त्यांना माहित असेल की स्थितप्रज्ञ जो आहे त्याला हे शब्द लागू पडतात. जे अंतःकरणामध्ये शांत आहे, स्वतःचे जीवन तपाचरणाने ज्याने शुद्ध केलेले आहे, जे आसक्तीपासून मुक्त आहे
आणि मोक्षाची इच्छा धरत आहे त्यांच्यासाठी. महान जगद्गुरु श्री शंकराचार्य जे स्वतःच पूर्ण साक्षात्कारी होते, ते उपोद्घात म्हणून या ग्रंथाचे अध्ययन करण्यासाठी काही गुणविशेष सांगत आहेत. उपोद्घात या शब्दाचा अर्थ तुम्हाला साधारण कठीण वाटेल, पण मी तुम्हाला सांगते की कोणतेही आपण उपनिषद जे घेतो, आपण वाचले 2-3 उपनिषद, कठोपनिषद घेतलेलं आहे, केनोपनिषद आणि ते, तर त्याच्या सुरुवातीला शांती मंत्र येतो, शेवटी शांती मंत्र असतो आणि सुरुवातीला उपोद्घात असतो. तर ते जे तो जो असतो उपोद्घात, त्याला सुरुवात म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे मूळ ते सांगितलेलं असतं. तर त्यांनी या ग्रंथाचे जे गुणविशेष आहे ते ह्या उपोद्घातात सांगितले. म्हणजे काय सांगितलंय आता इथे, जे सांगितलं की जो स्वतःला तपाचरणामुळे शुद्ध करेल, जे अंतःकरणामध्ये शांत राहील, स्वस्थ राहील, असं त्याला सांगितलं आहे. तर हे प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला त्यांचे उपोद्घात म्हणजे एक मंत्र असतो, तर ते असतात. हा श्लोक विषय विवेचनाच्या 4 बाजूंचे, ज्याला पारिभाषिक संज्ञेत अनुबंध चतुष्टय म्हणतात. हा शब्द आपण तत्वबोधामध्ये ऐकला आहे, त्यामुळे आता तुम्हाला कळलंच असेल. 4 बाजूंचे, ज्याला पारिभाषिक विषय विवेचनाच्या, म्हणजे विषय आणि त्याचं विवेचन, जो विषय सांगितलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये जी माहिती आपण म्हणतो, ज्याला पारिभाषिक शब्दामध्ये संज्ञेमध्ये अनुबंध चतुष्टय असं म्हणतात, त्याचे निर्देशन करीत आहेत. श्री शंकराचार्य एक सोपी ग्रंथरचना करीत आहेत, हे लक्षात घेतल्यावर अशा तऱ्हेची प्रस्तावना उचितच आहे. ते स्वतःच खरेखुरे शिक्षण तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना ज्या शिष्यांना बोध करावयाचा होता ते कोणत्या प्रकारचे आहेत हे जाणून होते. त्यांना ज्यांना बोध करायचा होता, तर ते शिष्य कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या लेव्हलचे आहे, त्यांना काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. आता बघा, आपल्याकडे पण मंगल मॅडम नेहमीच जे जुने साधक आहे त्यांना वेगळं सांगतात, वेगळी साधना किंवा वेगळ्या गोष्टी की तुम्ही आता हे करा. पण जे नवीन आहे त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या लेवल प्रमाणे समजून सांगतात. तर तशाच प्रकारे त्यांचं पण तसंच होतं की ज्या शिष्यांना वेदांत तत्वज्ञान थोडेफार तरी समजून घेण्याचा स्वतःमधील वाढता उत्साह लक्षात आलेला आहे, अशा सर्वसामान्य शिष्यांकरिता शब्दांचे अवडंबर असलेली शैली, पांडित्यपूर्ण विवेचन, विस्तृत युक्तिवाद इत्यादी तऱ्हेची पद्धती अगदीच निरुपयोगी ठरली असती. म्हणून त्यांनी सोप्या भाषेमध्ये हे सांगितलेलं आहे. या श्लोकातील आत्मबोध ही संज्ञा तो विषय सूचित करते. मुमुक्षु, आता मुमुक्षु शब्द आपण बघितला तत्वबोधामध्ये, ज्याला मोक्षाची तीव्र तळमळ असते असा. ही संज्ञा जीवात्म्याची सर्व प्रकारच्या बंधभावापासून मुक्तता हेच साध्य करते आणि ते सूचित करते, आणि ज्याच्या ठिकाणी पुढील 4 गुणविशेष आहेत ते या ग्रंथाचे अध्ययन करण्यास पात्र आहे. म्हणजे हे पुढचे जे 4 गुण सांगितलेले आहे ते लोक या ग्रंथाचा अभ्यास करण्यास पात्र आहे असं त्यांनी म्हटलं. आता ते त्या काळामध्ये होतं. पूर्वी असं सगळ्यांना हे ज्ञान देत नव्हते, कारण बरेच लोक त्याचा गैरवापर करत होते म्हणून. पण आजच्या काळामध्ये आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, जसं मॅडम नेहमीच सांगतात की आता कुठल्याही प्रकारचं ज्ञान तुम्ही पटकन ग्रास्प करू शकतात. आणि ही जी वेळ आहे पृथ्वीच्या परिवर्तनाची आणि सुवर्ण युगाची, त्याच्यामध्ये खूप प्रचंड ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही आत्मसात पण. पूर्वीसारखं खूप तपाचरण, खूप शिष्यांनी मेहनत घेणे वगैरे असं नाहीये. थोड्या थोड्या याच्यातच तुम्हाला सगळं समजून मिळेल. पण तरी त्यांनी त्यावेळेच्या हिशोबाने सांगितलेलं आहे की हे जे गुणविशेष 4 ज्यांच्यामध्ये आहे तोच या ग्रंथाचा अभ्यास करू शकतो. तर ते गुणविशेष काय आहे? सत आणि असत याचा विवेक, म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. असत बाबत विरक्ती, म्हणजे जे असत आहे, असत म्हणजे काय? सत्य म्हणजे खरं, म्हणजे मूळ शब्द जो आहे सत्य. सत्य म्हणजे परब्रह्म, परमात्म स्वरूपासाठी सत्य वापरेल. आणि असत म्हणजे हे जे जीव जगत सृष्टी आहे, माया आहे, त्याला असत म्हटलेलं आहे. म्हणजे मग आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? सतचा अभ्यास करायचा आहे, जे सत्य आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. शम दम आदी षडगुण संपत्ती आणि अखेर म्हणजे ह्या संपत्ती आपल्यामध्ये काय पाहिजे. आता हे सगळं आपला अभ्यास झालेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला समजेलच की शम दम काय असतं आणि षट संपत्ती काय आहे, ते सगळं झालेलं आपलं. आत्मस्वरूपाच्या पुनर्शोधनाची अनिवार्य इच्छा, म्हणजे आत्मशोधन म्हणजे काय? स्वतःच्या आत्म्याशी जे आपलं रिलेशन, मूळ स्वरूप जे आपलं आहे ते शोधून काढणे.
त्याची अनिवार्य इच्छा म्हणजे तळमळ पाहिजे, व्याकुळता पाहिजे त्याच्यासाठी, त्यालाच आपण मुमुक्षत्व असे म्हणतो. एकदा असे म्हणू शकेल की त्याने अनेक ग्रंथ वाचले आहे आणि छापील मजकुरांनी भरलेल्या ग्रंथातील कपाटे वाचून संपवले. असे बरेच लोक असतात. खूप म्हणजे ज्ञानी पण समजतात स्वतःला, भराभर मी इतके ग्रंथ वाचले, मी इतका अभ्यास केलाय, मी इतकं असं केलंय, खूप त्यांचं पांडित्य खूप असतं. तरीही त्याच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्यास तो कुचकामी ठरू शकेल. म्हणजे हे सगळं ज्ञान असल्यावरही तुम्हाला वेळेवर जर ते काही उपयोगाला येणार नाही तर ते ज्ञान कुचकामी ठरू शकतं. इथे मला एक श्रीरामकृष्ण जे सांगतात, एक गोष्ट आहे. तर एक नावाडी एका पंडिताला घेऊन चाललेला असतो नदीतून. तर तो खूप मोठा पंडित असतो, मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतो. खूप त्याला नावड्याला सांगत असतो, मी असं आहे, माझ्याकडे हे ज्ञान आहे, ते ज्ञान आहे. आणि मग काय होतं की खूप जोराचा असा वादळ येतं आणि वादळामध्ये ती नाव अशी बुडायला लागते. तर मग तो जो असतो नावाडी तो म्हणतो की तुम्हाला हे ज्ञान आहे का म्हणे, की ह्या ज्या वादळामध्ये आता आपण स्वतःला कसं वाचवायचं आणि पोहून बाहेर कसं यायचं हे ज्ञान आहे का? मग तो पंडित म्हणतो नाही. तर तसंच इथे त्यांनी सांगितलंय की खूप पांडित्य असलं तरी ते ज्ञान तुम्हाला वेळेवर जर उपयोगी ठरणार नाही तर ते कुचकामी ठरू शकेल. जेव्हा तत्वज्ञानाचे अध्ययन करणारी व्यक्ती व्यावहारिक क्षेत्रात उतरते तेव्हा तत्वज्ञानाच्या अभ्यासातील निव्वळ पुस्तकी ज्ञान निष्फळ ठरतं. म्हणूनच आजकालची जी पद्धती आहे अभ्यासाची तर ती किती कुचकामी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं हे विद्यार्थ्यांना आपण बघतोच आहे. त्यांना जे खरं ज्ञान द्यायला पाहिजे होतं ते दिलंच जात नाही. तर ते सगळं मॅनिप्युलेशन केलेलं आहे, आपल्याला माहितीच आहे सगळं. त्यामुळे खरं ज्ञान आपल्याला जे आपल्याला आता मॅडमने शिकवलंच आहे जीवन विकास प्रशिक्षणामध्ये, की शाळांमध्ये टीचर्सला जाऊन जे आपल्याला शिकवायचं आहे, प्रसार प्रचार कशाचा करायचा आहे, तर ध्यान, ज्ञान आणि जे काय आपल्या मुद्रा वगैरे शिकलो आहे ते सगळं जाऊन त्या मुलांना त्यांच्या उन्नतीसाठी, न की फक्त भौतिक ज्ञान मिळवण्यासाठी किंवा भौतिक गोष्टींचं सगळं आपल्याला पाहिजे, ज्या गोष्टी आपल्या जीवनात उपयुक्त आहे त्याच्याबरोबरच हे ज्ञान खूप महत्वाचं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये आत्ताचा जो येणारा काळ आहे तो किती आपल्याला माहितीच आहे. प्रत्येकाला जे पण विहंगम प्लॅटफॉर्मचे जे साधक आहेत त्यांना माहिती की कसा काळ येणार आहे. तर त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं त्याच्यातून बाहेर काढायचं आणि शांत ठेवायचं किंवा त्या परिस्थितीवर मात करून कसं बाहेर यायचं हे आपल्याला सगळं शिकवायचं आहे मुलांना आणि शिक्षकांना. शिक्षकांना शिकवलं की ते मुलांपर्यंत पोहोचणारच आहे. तर त्यांनी हे सांगितलं की पुस्तकी ज्ञान निष्फळ ठरत. तळमळ असलेल्या प्रत्येक साधकाने मिळवलेले ज्ञान त्याची त्यामध्ये निष्ठा होऊन ते नंतर कृतीमध्ये उतरविता येईपर्यंत आत्मसात केले पाहिजे. तर हा खूप महत्वाचं वाक्य आहे की तळमळ असलेल्या प्रत्येक साधकाने मिळवलेले ज्ञान त्याची त्यामध्ये निष्ठा होऊन ते नंतर कृतीमध्ये उतरवता येईपर्यंत आत्मसात केले पाहिजे. मग ही प्रॅक्टिस का असते आपली प्रत्येक कोर्सची मॅडम? कंटिन्युअसली आता किती दिवस झाले सगळ्यांना पहिला भाग शिकलेलो शिव सर्वोदयचा तरी सुद्धा प्रतिपद पाळायच्या वेळा आपल्या चुकतातच. तर याला आपली खूप चूक आहे त्याच्यामध्ये की अवेअरनेस मध्ये आपण नसतो. कोणी जे लिहिलं त्याप्रमाणे आपण बघून ते लिहित बसतो म्हणून. तर हेच कंटिन्युअस काम मॅडम करून घेतात, याच्या मागे हाच म्हणजे त्यांचा बोध आहे. जेव्हा एखादे पुस्तक शिक्षकाकडून लिहिले जाते तेव्हा त्याच्या मनामध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते लिहिलेले असते. एखादे पुस्तक जे शिक्षकाकडून लिहिलेले आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा विशिष्ट अर्थ पोहोचला पाहिजे. प्रत्येक शास्त्रीय ग्रंथ हा काही विशिष्ट गुण असलेल्या विशेष प्रकारच्या अभ्यासकांसाठीच उद्देशून असतो. त्यांनाच केवळ अशा पुस्तकांपासून सर्वाधिक लाभ मिळतो. या लहानशा पुस्तकातून केवळ ज्यांना उद्देशून ते लिहिलेले आहे ते श्रोते कोण असावे हे श्री शंकराचार्य आत्मबोधाच्या सुरुवातीच्या श्लोकात स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता आपण जो श्लोक वाचला त्याच्यावरून सांगितलं त्यांनी की कोणत्या व्यक्तीसाठी हे ज्ञान आहे. बाह्य जगाशी येणाऱ्या आपल्या सर्व संबंधांमध्ये आत्मसंयमाने जगण्यासाठी केलेला आपला प्रत्येक प्रयत्न, ज्यात सर्व प्रयत्न उत्क्रांत होऊन दिव्यतर स्वरूपाप्रत जाण्याच्या उच्च हेतूसाठी समर्पित केलेले असतात. म्हणजे
सगळे जेवढे पण आपले बाह्य जगाशी संबंध जो येतो, तर ते आत्मसंयमाने जगण्यासाठी केलेला त्याचा प्रत्येक प्रयत्न, तर तो प्रयत्न उत्क्रांत होऊन दिव्यतर स्वरूपाप्रत जाण्याच्या उच्च हेतूसाठी समर्पित केलेले असतात. म्हणजे जे ध्येय आहे, मुख्य ध्येय जे आपलं आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवणे, तिथपर्यंत पोहोचायसाठी जे उत्क्रांत होऊन दिव्यतर स्वरूपाबाबत जाण्याचे, म्हणजे त्यापर्यंत पोहोचण्याचे उच्च हेतूसाठी समर्पित केलेले प्रयत्न जे असतात, त्याला तप असे म्हणतात. तीर्थयात्रा व उपास यापासून ते जप व ध्यान ह्यापर्यंत आत्मसंयमनासाठी केलेले सर्व आध्यात्मिक प्रयत्न ही निरनिराळ्या तऱ्हेची तपे होत. तर आता आपल्याला महत्वाचं जे कळलं कारण, की फक्त त्या सगळ्या सुरुवातीला ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला स्वतःचं आत्मसंयमन करण्यासाठी किंवा शुद्धी करण्यासाठी, आपले जे विचारांची शुद्धी झाली पाहिजे आणि मन स्वच्छ निर्मळ होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण एका विशिष्ट वेळेनंतर आपल्याला काय करायचं आहे याचं ज्ञान आपल्याला, सद्सद्विवेक बुद्धी आपल्याला पाहिजे. तर हे तपे त्या प्रकारची आहे. या मार्गाने व्यक्तीच्या पापांचा क्षय होतो. आता पूर्वी पाप ही संकल्पना होती, तर खरं म्हणजे पाप वगैरे काहीच नसतं. आपल्याला माहितीये की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सुद्धा काहीच नसतं. त्यामुळे पाप ही संकल्पना नाहीये, पण त्यावेळेच्या प्रकारामध्ये लिहिले, त्या वेळेप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. तर ह्या पापांचा क्षय होतो म्हणजे काय होतं, की आपल्या मनाची शुद्धी होते. शुद्ध मन, निगेटिव्ह विचार सगळे चालले जातात आणि आपण आत्मस्वरूपाकडे जाण्यास प्रवृत्त होतो. पाप म्हणजे स्वतः एखादी कृती नाही. पाप म्हणजे एखादी कृती नाहीये ती, तर आपल्या स्वतःच्या चुकीच्या कृतीच्या परिणाम स्वरूप आपल्या मनावर रेंगाळलेली नकारात्मक जगण्याची व विचार करण्याची प्रवृत्ती म्हणजे वासना होय. आता आपण केलेल्या चुकांच्या कृतीच्या परिणाम स्वरूप बऱ्याच चुका आपण करत असतो. आपल्याच मनावर रेंगाळलेली नकारात्मक जगण्याची, म्हणजे पहा, एखादी चूक आपल्या जेव्हा होते आपल्याकडनं, तर आपण नेहमी त्याचाच विचार करत राहतो, अरे आपल्या चुकलं, आपल्याला कोणी काही म्हणेल का, असं तेच विचार. किंवा एखाद्याशी वाद झाला तर आपण दिवसभर रात्रभर मग असं झालं तसं झालं, ही जी चुकीची कृती आपण करत असतो आणि व विचार करण्याची प्रवृत्ती, ती जी विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे तिलाच वासना असं म्हटलेलं आहे. काही काळ जेव्हा आपण आत्मसंयमाचे आचरण करतो, तर आत्मसंयमाचे आचरण म्हणजे काय, तर हे आपण वरती बघितलंच आहे की शम दम सगळं जे काय आहे ते करायचं. मग ही तप जे आहे, तीर्थयात्रा, उपवास वगैरे किंवा मूर्तीपूजा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीला पूजा आहे ते सगळं जे करतो, तर ते कशासाठी करायचं, की मनाच्या शुद्धीसाठी आणि आत्मसंयमासाठी करायचं आहे. तेव्हा या पापवृत्तीचा ही पापवृत्ती क्षीण होते. तेच म्हणजे की मनाच्या शुद्धीसाठी, निर्मळ बनण्यासाठी. जेव्हा आपण जाणीवपूर्वक व दिव्य एकनिष्ठपणे केलेल्या आत्मसंयमनाद्वारे म्हणजेच तपाद्वारे आपले शारीरिक विक्षेप अशा प्रकारे शांत करत असतो. पूर्वी ऋषी मुनी नाही का, पाण्यात उभे राहायचे, तप करायचे, ते वारुळामध्ये तप केलेलं ते सगळं आपल्याला माहितीच आहे. तर हे केव्हा करतो आपण, जाणीवपूर्वक व दिव्य एकनिष्ठेने केलेल्या आत्मसंयमनाद्वारे आपले शारीरिक विक्षेप म्हणतात त्याला, अशा प्रकारे शांत करत असतो. म्हणजे आतमधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आपण करत असतो, भावना असतात, निगेटिव्हिटी असते, ते सगळं घालवण्यासाठी आणि शुद्ध मन करण्यासाठी हे सगळे विक्षेप आपण करत असतो. आपण म्हणजे ऋषी मुनी सगळे कथा आपणही आता करतो सुरुवातीला. तेव्हा त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे अंतःकरणात होणारी शांतीची वाढती जाणीव होय. तर त्याचा परिणाम होतो की शांतीची जाणीव आपल्याला व्हायला लागते आणि अशा प्रकारे मन शांत होते. हे शांत झालेले मन, जेव्हा हे मन शांत होते तेव्हा इच्छा व आसक्ती यांनी मनाला दिलेल्या हेलकाव्यांचे प्रमाणही कमीत कमी होत जाते. तर तेच आपण जे इकडे तिकडे भटकत असतो, मनानेही भटकत असतो. आपण जरी एका ठिकाणी बसलो, आता आपण ध्यानालाही बसलो ना, तर मनामध्ये 17 विचार सुरू राहतात, त्यालाच आपण ते भटकणे म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींनी आपण मनाला शांत करू शकतो आणि एका ठिकाणी स्थिर करू शकतो. तर आता ह्याच्यासाठी आपण काय शिकतो आहे, विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती ओंकार शिकतो आहे आणि प्राणायामाचे क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. तर ह्या मनाच्या प्रवृत्ती ज्या आहे ते स्थिर आणि शांत होऊन पुढचा मार्ग म्हणजे ध्यान आपलं छान लागलं पाहिजे आणि आपण आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपण पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत्या.
तर पूर्वी ते तपाचे आचरण वगैरे करायचे त्यासाठी. आणि आताची आपली परिस्थिती वेगळी आहे, खूपच परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे 2 गोष्टी आपण करतो आहोत. एखादी व्यक्ती जिने अशा तऱ्हेने आपल्या चुकीच्या वासना तपाच्या योगे क्षीण केलेल्या आहे, म्हणजे एखादी जी व्यक्ती आहे की जिने आपल्या ह्या अशा वासना क्षीण केल्या आहेत तपाद्वारे, परिणामतः जिला स्वतःमध्ये अधिक प्रमाणात मानसिक शांती मिळाली. बऱ्याच जणांना मिळत असेल त्यावेळेस ते तपाचरण केल्यामुळे. जिच्यामध्ये कामना विक्षेप तात्पुरते थांबले आहे, म्हणजे थोडे का होईना ते थांबलेले आहे. जर ती तिच्या स्वतःमध्ये जाणवणाऱ्या, तिच्या स्वतःमधील परिचित व्यक्ती शृंखलातून मुक्त होण्याची इच्छा करणारा तळमळीचा साधक असेल, तर हा कसा साधक पाहिजे की तळमळीचा, तर अशा व्यक्तीच आत्मबोधाचा अभ्यास करण्यास पात्र आहे. तर आता हे पूर्वीच्या वेळेचं जे आहे ते आपल्याला नाही करायचं आहे. आता आपल्याला जे शिकवलं जातंय, मॅडमने जे सांगितलंय ते अवेअरनेस मध्ये राहून आपल्याला ते करायचं आहे. हा श्लोक कोणालाही हा ग्रंथ वाचण्यास व त्याचा अभ्यास करण्यास अपात्र ठरवित नाही, तर केवळ आंतरिक समायोजन सुचवितो की ज्या योगे अभ्यासक या ग्रंथातील विषयाशी अधिक चांगल्या प्रकारे सूर जुळवू शकेल व त्यात चर्चिलेला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. म्हणजे याच्यात जो विषय मॅडम सांगितलेला आहे एक तो मिनिट चांगल्या फक्त प्रकारे डिस्टर्ब करू, 1 मिनिट फक्त. एकच आता हा मला कळलं नाही, आंतरिक समायोजन हा शब्द वापरलाय ना, ते आंतरिक समायोजन म्हणजे काय मला हो. कळलं नाही आता. तर इथे त्यांनी सांगितलं की हा श्लोक कोणालाही हा ग्रंथ वाचण्यास, त्याचा अभ्यास करण्यास अपात्र ठरवित नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कोणीही हा ग्रंथ वाचू शकतं, ती व्यक्ती अपात्र नाहीये, पण त्याचं आंतरिक समायोजन म्हणजे त्याचं मन शुद्ध आणि निर्मळ झालेलं आहे का, स्वच्छ झालेलं आहे का, ओके, त्याला आंतरिक समायोजन असं म्हटलंय. ठीक आहे. चित्तामध्ये फक्त स्थिरता आलेली आहे का, स्थितप्रज्ञ झालेलं आहे का, ओके आणि ओके, तोच व्यक्ती मुमुक्षु असू शकतो, म्हणून या ग्रंथाचा बरं. अभ्यास करण्यास पात्र आहे. ओके 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 ओके, थँक्यू. ग्रंथातून हो विषयाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळू शकेल, त्यात चर्चेला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. म्हणजे ज्याचं मन शुद्ध निर्मळ झालंय तो चांगला समजू शकेल. आता दुसरा श्लोक आहे याच्यातला, किती वाजले, एक 10 मिनिटं घेऊ मग ध्यान घेऊ आपण. बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षान् मोक्षैक साधनम पाकस्य वह्नी वज्ञानम विना मोक्षेन सिद्ध्यति. ज्याप्रमाणे अग्नी हे पाकसिद्धीचे प्रत्यक्ष साधन असते, म्हणजे जेव्हा आपल्याला काही पण पदार्थ बनवायचे, स्वयंपाक बनवायचा, तर अग्नी पेटवावाच लागतो. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय मुक्ती मिळणे शक्य नाही. म्हणजे ज्ञान तुमच्याजवळ असेल तरच तुम्ही, आता हे पहा याच्यामध्ये ती आपल्याला सगळे मार्ग सगळ्यांना माहिती आहे की ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, वेगळे वेगळे मार्ग आहेत. आता बरेच तंत्र मार्ग आहे, सगळे मार्ग आहेत ज्याद्वारे पण तुम्ही मोक्ष मिळवू शकतात. पण सगळ्यात शेवटची अवस्था काय असते की परमात्मा तत्वाची म्हणजे स्वस्वरूपाचं तुम्हाला ज्ञानच झालं पाहिजे ना. भक्ती मार्गाने जरी तुम्ही गेले किंवा कोणत्याही मार्गाने तुम्ही गेले, पण शेवटचा क्षण काय असतो तुमचा, शेवटच्या क्षणी तुम्हाला हे ज्ञान झालं पाहिजे की परमात्मा तत्व जे आहे ते आपणच आहोत, आणि त्याचं ज्ञान तुम्हाला जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल आणि तुम्ही त्या म्हणजे एनलायटनमेंट ही स्थिती जेव्हा येते त्याला प्राप्त होऊ शकाल. तर प्रत्येकही मार्गाने तुम्ही गेले तर शेवटी तुम्हाला ज्ञानाचीच गरज आहे, म्हणून ज्ञान मार्ग श्रेष्ठ मानला गेलेला आहे. असं काही नाही की सगळेच मार्ग तसे श्रेष्ठ आहे, भक्ती मार्गही त्या त्या दृष्टीने श्रेष्ठ आहे, पण शेवटी तुम्हाला ज्ञान होणं महत्वाचं आहे. मुक्ती मिळणे शक्य नाही. तर हे त्यावेळेचं जे सगळं त्यांनी लिहून ठेवलंय ते ज्ञान आहे. इतर कोणत्याही साधनांच्या तुलनेने आत्मतत्वाचे ज्ञान हे मोक्ष मिळवण्याचे एक प्रत्यक्ष साधन आहे. मागील श्लोकात तपाचरण आणि आत्मसंयमन इत्यादींच्या आवश्यकतेबद्दल इतके सांगितले गेल्यावर त्यावरून केवळ शिस्तबद्ध आचरणानेच दिव्य ध्येयाप्रत जाता येईल. शिस्तबद्ध आचरण पाहिजे, म्हणजे तुमची दिनचर्या व्यवस्थित पाहिजे, रेग्युलरली तुम्ही ते काम केलं पाहिजे, नंतर चिंतन मनन पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रेग्युलर पाहिजे. अशी एखाद्याची गैरसमजूत होण्याची शक्यता आहे असं पण म्हटलं त्यांनी. हा चुकीचा समज दूर करण्यासाठी हे सांगितले आहे की केवळ ज्ञान हेच मोक्ष मिळवण्याचे एकमेव प्रत्यक्ष साधन आहे.
म्हणजे ज्ञान होणे महत्वाचे. तर तुम्ही कशा प्रकारे ते ज्ञान ग्रहण करता? कोणी शिस्तबद्ध प्रमाणे प्रत्येकाचा नियम ठरलेले असतात, की इतक्या माळा मी जपल्या पाहिजे बुवा, किंवा इतका जप झालाच पाहिजे, इतकं माझं स्तोत्र पठण झालं पाहिजे, किंवा इतकं माझी पूजा रोजची ती झालीच पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं आहे. अगदी ते झाल्याशिवाय ते जेवणार नाही, झोपणार नाही रात्री, भले मग ते शरीरावर पण आलं तरी चालेल. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय, की हे सगळं करणारे जे पण असतात, तर ते त्यांची थोडी गैरसमजूत आहे बुवा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर केवळ ज्ञान हेच मोक्ष मिळवण्याचे एकमेव प्रत्यक्ष साधन आहे. येथे दिलेला व पुढे येणाऱ्या जवळजवळ प्रत्येक श्लोकात दिलेला दृष्टांत हा त्या उदाहरणातील मुद्दा वेदांताच्या क्षेत्रातील नवागताला जास्तीत जास्त स्पष्ट करण्यासाठी सांगितलेला आहे. म्हणजे नवीन जे साधक असतात त्यांच्यासाठी, त्यांना स्पष्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे, या श्लोकाचा अर्थ त्यांनी काय सांगितला, की अग्नी हे पाकसिद्धीचे प्रत्यक्ष साधन आहे. अग्नीशिवाय तुम्ही स्वयंपाक नाही करू शकणार किंवा अन्न नाही शिजवू शकणार. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तर अन्न शिजवण्याच्या क्रियेत भाज्या, तांदूळ, मसाले इत्यादी वस्तू सहाय्यक कारणे असतात. त्याने उदाहरणादाखल असं दिलेलं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वयंपाकासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी गरजेच्या असतात. परंतु त्या स्वतःच कधीही अन्न होऊ शकणार नाही. मग त्या सगळ्या एकत्र जरी तुम्ही केल्या तरी त्या डायरेक्ट तुम्हाला पोळी किंवा भाजी किंवा भाकरी नाही मिळणार त्याच्याद्वारे. केवळ अग्नीच पाक सिद्ध करू शकेल. जेव्हा तुम्ही अग्नी पेटवाल तेव्हाच त्याच्यावर ठेवून तुम्ही ते शिजवल्यावरच ते अन्न शिजेल. अग्नी हे प्रत्यक्ष कारण आहे. तर प्रत्यक्ष कारण सांगितलंय त्यांनी, अग्नीला महत्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कर्मकांडाचे आचरण, आता इथे बघा ते काय सांगतात. आता मी आताच सांगितलं, की सगळे लोक मग ते स्तोत्र पठण पाहिजे, इतका जप झालाच पाहिजे, इतकं सगळं झालंच पाहिजे, अगदी नियमबद्ध स्वतःला बांधूनच घेतलेलं असतं. त्याच्यात पण ते लोक अडकतात. मग त्याच्यातून सुटण्याचं कठीण होतं त्यांना पण. कर्मकांडाचे आचरण, आता सगळ्यांकडे व्रत, वैकल्य, काय 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 सगळं असतं. दान धर्म, तपाचरण, खूप तप करतात, उपास तापास करतात बाया, किती पण तब्येत खराब हो काही हो, आपण बघितलेलंच आहे. मनावरील संयम, धार्मिक ग्रंथाचे अध्ययन, विवेक बुद्धीचा वापर, या सर्व गोष्टी एखाद्याला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी निसंशयपणे सहाय्यभूत घटक आहेत. तर हे कशा प्रकारे झालं त्यांनी सांगितलं, की भाज्या, तांदूळ वगैरे सगळं सगळं पीठ वगैरे तुम्ही आणू शकाल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला पूरक आहेत, असं त्यांचं म्हणणं. पण परंतु ते त्याला मोक्षाप्रत स्वतःहून प्रत्यक्षपणे नेऊ शकत नाही. म्हणजे ते तुम्हाला मदत करतात सगळ्या गोष्टी, पण प्रत्यक्ष म्हणजे जसं अग्नी प्रत्यक्ष पाहिजे आपल्याला स्वयंपाकासाठी, तसं तो प्रत्यक्ष तुम्हाला ज्ञानच तिथे नेऊ शकतो मोक्षाप्रत. मोक्ष केवळ तेव्हाच शक्य आहे, की जेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या खऱ्या ज्ञानाची अनुभूती आपल्याला येते. स्वतःचं अस्तित्व, आपणच तो आहो. अहम ब्रह्मास्मीची प्रॅक्टिस करून घेतली आपल्या ध्यानामध्ये अमृता मॅडमने कंटिन्युअसली, किंवा स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या वैभवाचा पुनर्शोध लागतो, किंवा मग ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्या तुम्हाला मदत करतात. कुठपर्यंत मदत करतात? तिथपर्यंत नेऊन पोहोचण्यासाठी. पण आत्मस्वरूपाच्या वैभवाचा पुनर्शोध तेव्हाच लागतो, की जेव्हा तुम्हाला खऱ्या ज्ञानाची अनुभूती होते. हा विचार पुढील श्लोकात विस्तृतपणे स्पष्ट केलेला आहे. घ्यायचा का एक श्लोक, की ध्यान घ्यायचं मॅडम? कसंही मॅडम, मला जरा बोलायचं होतं. बोला. तुम्हाला घ्यायचंय का श्लोक? घ्या ना, घ्यायचं असेल तर घ्या. उद्या घेऊ ना. चालेल, ठीक आहे. तर खूप छान घेतलं यांनी, सुलक्षणा मॅडमनी. आणि हळूहळू छान म्हणजे आपल्या वेगाने घेतायत आणि समजतंय ते. कोणाला काही शंका असेल तर विचारा. शंका आहे का काही? मला काही जरा महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात. मी काय म्हणते केव्हापासून, पण मला वेळच होईना झालाय. बोला मॅडम. तर कोणाला शंका नाहीये?